Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. नमस्कार, लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण गणित या विषयातील वर्तुळ या घटकाची माहिती पाहूया. आता हे एक वर्तुळ आहे पहा. प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय. तर त्रिज्या म्हणजे काय? तर वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्या वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात. आता वर्तुळ केंद्र O आहे आणि वर्तुळावरील बिंदू A आहे. वर्तुळावरील जो बिंदू आहे तो कोणता आहे? A आहे पहा. आणि A आणि O यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्या रेषाखंडाला त्रिज्या असे म्हणतात. एकाच वर्तुळांच्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात. सर्व त्रिज्या ह्या समान लांबीच्या असतात. आता पहा, जीवा म्हणजे काय? तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास जीवा असे म्हणतात. आता वर्तुळ या ठिकाणी हे जे वर्तुळ आहे हा बिंदू P बिंदू आहे पहा आणि Q हा बिंदू आहे पहा. P आणि Q हे दोन बिंदू जोडलेले आहे. तर वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडास जीवा असे म्हणतात. आता व्यास म्हणजे काय? तर जी जीवा वर्तुळ केंद्रातून किंवा वर्तुळ मध्यातून जाते त्या जीवेला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. आता या ठिकाणी हे वर्तुळ आहे आणि ही जी जीवा आहे पहा, तर ही जीवा या वर्तुळ केंद्रातून जाते पहा. कोणत्याही वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास म्हणजे काय? सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास होय. तर जर त्रिज्या R आपण मानली, जर त्रिज्येची लांबी आपण जर R मानली, तर व्यास हा जर आपण व्यास D, तर D बरोबर 2 गुणिले R म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. पाहता एक वर्तुळ आहे आणि वर्तुळावर बिंदू P आणि बिंदू Q हे दोन बिंदू एका रेषाखंडाने जोडलेले आहे. तर व्यास नसलेल्या जीवा PQ मुळे वर्तुळ क्षेत्राचे विशाल वर्तुळखंड PYQ आणि लघु वर्तुळखंड PXQ असे दोन भाग होतात. म्हणजे पहा, ही जी जीवा आहे ही व्यास नाही पहा, व्यास नसलेली जीवा आहे आणि व्यास नसलेली ही जी जीवा आहे या व्यास नसलेल्या जीवेमुळं या वर्तुळाचे तर PYQ म्हणजे हे जे पूर्ण आहे पहा, PYQ याला म्हणायचं विशाल वर्तुळखंड, हे पूर्ण पहा. आणि लघु वर्तुळखंड म्हणजे काय? PXQ हे पूर्ण, PXQ हे पूर्ण जे वर्तुळखंड आहे याला म्हणायचं लघु वर्तुळखंड. वर्तुळ केंद्र O, वर्तुळ केंद्र O विशाल वर्तुळखंडात आहे. तर वर्तुळाच्या व्यासामुळे दोन समान वर्तुळखंड तयार होतात. त्यांना अर्ध वर्तुळखंड असे म्हणतात. म्हणजे हे एक अर्ध वर्तुळखंड आहे आणि हे एक अर्ध वर्तुळखंड आहे. पाहता कोणते म्हणजे पहा,
PQ हा व्यास आहे आणि PYQ हे एक अर्धवर्तुळखंड आहे आणि PXQ हे एक अर्धवर्तुळखंड आहे. आता प्रतलात असणाऱ्या वर्तुळामुळे प्रतलाचे 3 भाग पडतात. तर कोणते भाग पडतात? तर वर्तुळाचा अंतर्भाग म्हणजे वर्तुळाच्या आतील भाग पहा, हा आतील भाग आहे. वर्तुळाचा बाह्य भाग, हा वर्तुळाचा बाह्य भाग आहे पहा. आणि प्रत्यक्ष वर्तुळ म्हणजे वर्तुळकडा, जी वर्तुळकडा आहे ते प्रत्यक्ष वर्तुळ आहे पहा. तर वर्तुळाचा अंतर्भाग आणि वर्तुळाची कडा मिळून वर्तुळ क्षेत्र तयार होते. आता वर्तुळ क्षेत्र म्हणजे काय? तर ही जी वर्तुळ कडा आहे पहा, पिवळ्या रंगाची दिसते पहा, ही वर्तुळ कडा आणि वर्तुळाचा जो अंतर्भाग आहे त्याला काय म्हणायचं आहे? वर्तुळ क्षेत्र. वर्तुळ क्षेत्र म्हणायचं आहे पहा. तर आता वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू कोणकोणते आहे मग? म्हणजे वर्तुळाच्या आत किंवा आतल्या भागामध्ये कोणकोणते बिंदू आहे? बिंदू P आणि बिंदू Q पहा, बिंदू P व बिंदू Q हे जे दोन बिंदू आहे हे वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू आहे. आता वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू कोणते आहे? बिंदू A, बिंदू B, बिंदू C आणि बिंदू D. पहा, बिंदू A, बिंदू B, बिंदू C आणि बिंदू D हे वर्तुळाच्या बाह्य भागातील आहे. आता वर्तुळावरील बिंदू कोणते आहे? जी वर्तुळाची कडा आहे त्या कडावर किंवा वर्तुळावरील बिंदू कोणकोणते आहे? तर बिंदू M आणि बिंदू N. बिंदू M व बिंदू N हे जे दोन बिंदू आहे हे वर्तुळावर आहे, वर्तुळ कडावर आहे. जर वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घेतले तर त्या वर्तुळाचे दोन भाग तयार होतात. यापैकी प्रत्येक भागाला कंस असे म्हणतात. पाहता या ठिकाणी AB हे दोन बिंदू आपण घेतले आणि ते दोन बिंदू आपण रेषाखंडाने जोडले आहेत. या AB जीवेमुळं किंवा AB रेषाखंडामुळं या वर्तुळाचे दोन भाग झाले पहा. तर जेव्हा AB मुळे वर्तुळाचे दोन भाग झाले आहेत त्यापैकी कंस AXB हा लहान आहे. म्हणजे पहा, हा कंस AXB, कंस AXB हा काय आहे? लहान आहे. फक्त एवढंच पहा, हा जो भाग आहे याला म्हणायचा आहे लघु कंस. कंस AYB हा मोठा आहे, त्याला विशाल कंस म्हणतात. पहा A पासून पहा A, Y आणि B इथपर्यंत हा काय आहे? विशाल कंस आहे. ज्या दोन वर्तुळ कंसाचे अंत्यबिंदू सामायिक असतात आणि ते दोन वर्तुळ कंस मिळून वर्तुळ पूर्ण होते पहा. म्हणजे आता पहा या ठिकाणी हे दोन वर्तुळ कंस पहा, AXB आणि AYB. तर या दोन्ही कंसाचे जे अंत्यबिंदू आहे कोणते आहे? A आणि B. यामुळे काय झालं पहा की हे जे कंस आहे ते काय आहे? एकमेकाचे संगत कंस झालेले आहेत. आता पहा, कंस AYB व कंस AXB हे एकमेकांचे संगत कंस आहे. कंस AXB आणि कंस AYB हे काय आहे? एकमेकांचे संगत कंस आहेत. पहा या ठिकाणी वर्तुळ आहे, वर्तुळाचा व्यास आहे MN. सोबतच्या आकृतीमध्ये जीवा MN हा वर्तुळाचा व्यास आहे. व्यासामुळे वर्तुळाचे दोन्ही कंस समान होतात, त्यांना अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. म्हणजे पहा या ठिकाणी हा जो आहे ना
एम पासून एम एम ए एन हा एक अर्धवर्तुळ कंस आहे आणि एम बी एन हा जो आहे पहा हा एक अर्धवर्तुळ कंस आहे. म्हणजे कोणत्याही व्यासामुळे वर्तुळाचे दोन समसमान अर्धवर्तुळ कंस तयार होतात. आता या ठिकाणी वर्तुळ केंद्र ओ असणार हे वर्तुळ आहे पहा. तर या वर्तुळाचा जो केंद्रीय कोन आहे पहा, तो केंद्रीय कोन कोणता आहे पहा, ए ओ बी हा काय आहे पहा, या वर्तुळाचा केंद्रीय कोन आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. पहा, वर्तुळाचा केंद्रबिंदू ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला काय म्हणायचं मग, केंद्रीय कोन. तर केंद्रीय कोन कोन ए ओ बी हा काय आहे, केंद्रीय कोन आहे. आता वर्तुळ कंस ए झेड बी आणि हे जे वर्तुळ कंस पहा ए झेड पी पहा, वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे माप मानले जाते. म्हणजे पहा, ह्या कंसाचे ए झेड बी हा जो कंस आहे हे माप आणि केंद्रीय कोन हे जे दोन्ही माप आहे ते काय असतात, समान असतात. पहा, आता लघु कंस, वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे माप मानले जाते. केंद्रीय कोनाचे माप जर पहा कोन एओबी, कोन एओबी हे जर 80 अंश असेल, केंद्रीय कोनाचं माप 80 अंश आहे, म्हणून कंस ए झेड बी चे माप देखील काय आहे, 80 अंश आहे. आता विशाल कंस पहा, हा ए झेड बी हे लघु कंस आहे आणि ए एक्स बी हा विशाल कंस आहे. पहा, तर विशाल कंसाचं माप किती असतं, विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. आता 360 मग संगत लघु कंसाचे माप किती आहे, मग 80 अंश आहे, वजा 80 अंश. आपण जर 360 मधून जर 80 वजा केले तर उरतात 280 अंश. म्हणजे विशाल कंस ए एक्स बी चे माप किती असणार आहे, मग 280 अंश. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. म्हणजे हा जो हे जे अर्धवर्तुळ कंस आहे पहा, त्याचं माप किती असतं, 180 अंश असतं. पहा, म्हणजे पी एक्स क्यू हे 180 अंश असणार आहे आणि पी झेड क्यू हे देखील 180 अंश असणार आहे. कंस पी एक्स क्यू आणि कंस पी झेड क्यू या अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते आणि पूर्ण वर्तुळ चे माप किती असणार आहे, मग 360 अंश. आता आंतरलिखित कोन म्हणजे काय आणि आंतरखंडित कंस म्हणजे काय पहा. आता आंतरलिखित कोन पाहता, या ठिकाणी वर्तुळ केंद्र आहे पहा, केंद्रबिंदू ओ असणाऱ्या वर्तुळात कोन पी क्यू आर चा शिरोबिंदू क्यू, तर कोन पी क्यू आर हा कंस पी क्यू आर मध्ये आंतरलिखित आहे. पाहता, या ठिकाणी कोन पी क्यू आर हा जो कोन आहे पहा, हा कोन या पी क्यू आर मध्ये पहा आंतरलिखित आहे. पहा, कंस पी क्यू आर मध्ये आंतरलिखित आहे.
कोन PQR ने कंस PSR आंतरखंडित कंस केला आहे. हा जो PSR आहे याला म्हणायचे आंतरखंडित कंस, आणि हा जो वरचा आहे पहा याला म्हणायचं पहा आंतरलिखित कंस. आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस यांचा संबंध काय पहा. आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्मे असते. पहा म्हणजे जर आंतरलिखित कोन आहे त्याचं माप जर 60 अंश असेल तर आंतरखंडित कंसाचे माप किती असणार मग 120 अंश, म्हणजे 120 च्या निम्म असतं पहा आंतरलिखित कोन. म्हणजे आंतरखंडित कंसाच्या निम्म माप हे आंतरलिखित कोनाचं असतं. आता या ठिकाणी पहा AB हा व्यास आहे. अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोनाचे माप 90 अंश असते. आता हे अर्धवर्तुळ आहे आणि अर्धवर्तुळामध्ये या ठिकाणी AXB हे एक अर्धवर्तुळ आहे पहा, आणि AYB हे एक अर्धवर्तुळ आहे पहा. तर हे जे माप आहे हे किती असणार आहे मग 90 अंश आहे किंवा 90 अंश असते. अर्धवर्तुळामध्ये आंतरलिखित केलेल्या कोनाचं माप नेहमी 90 अंश असते. तर चक्रीय चौकोन म्हणजे काय. चक्रीय चौकोन एक वर्तुळ आहे पहा, ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतात त्यास चक्रीय चौकोन असे म्हणतात. आता या ठिकाणी पहा बिंदू A, बिंदू B, बिंदू C आणि बिंदू D हे 4 बिंदू एकमेकांशी जोडले पहा. बिंदू AB पहा, म्हणजे AB, BC, CD आणि AD हे एकमेकांशी जोडले पहा. अशा प्रकारे वर्तुळ जर चारही बिंदू वर्तुळावर असतील तर त्यास चक्रीय चौकोन असे म्हणतात. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon.